नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। लोकसभा निवडणुकीचे सावट संपूर्ण महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झाली आणि एकाच नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली, ती म्हणजेच आमदार डॉक्टर निलेश लंके यांची। अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिणसाठीचा चेहरा म्हणून आणि नगर दक्षिणमध्ये जो आमदार खऱ्या अर्थानं हिरो ठरत आहे आणि लोकसभेचे गणित जो बदलणार आहे अशी आशा सर्वसामान्यांना वाटत आहे, असे आमदार डॉक्टर निलेश लंके यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जोरदार सुरू आहे। याची सुरुवात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून आधीच झाली होती। लंके यांनी लोकसभा लढवावी असं गाढाणं सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं होतं। मात्र याच दरम्यान आमदार लंके यांनी उभे केलेल्या ऐतिहासिक महानाट्याच्या दरम्यान या व्यासपीठावरनं खुद्द सुप्रसिद्ध अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील आमदार निलेश लंके यांच्याकडे मागणी केली। स्वाभिमानाची ही तुतारी आपण नगर दक्षिणमध्ये वाजवावी अशी मागणी करताच एकच जल्लोष झाला आणि सर्वजण खासदार खासदार म्हणून जयघोष करू लागले। यानंतर खऱ्या हालचालींना वेग आला। आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार आणि हाती तुतारी घेऊन लोकसभा लढणार अशा चर्चा सुरू झाल्या। 14 मार्च यावेळी पुणे या ठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आमदार निलेश लंके यांच्या मी अनुभवलेला कोरोना या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि याच वेळी आमदार निलेश लंके यांनी हाती तुतारी घेतली। आता आमदार निलेश लंके यांनी पुन्हा घरवापसी केली। ज्या विचारांशी आपण प्रामाणिक आहोत, ज्या विचारांशी आपण जोडलेलो आहोत, ते म्हणजेच शरदचंद्र पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यासाठी त्यांनी पुन्हा शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। आपण आपल्या देवाला कधीच विसरलो नाही, आपण नेहमी आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिलो, असं निलेश लंके यांनी सांगितलं। माझ्यासाठी शरद पवार हे देव आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा त्यांच्याकडे आलो। त्यांना सोडताना ज्या मला यातना झाल्या याचा हिशोब कोणीच लावू शकणार नाही, असं म्हणत ते यावेळी भावनिक झाले होते। आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हाती तुतारी घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे कोणत्याही क्षणी आमदार निलेश लंके यांच्या नावाची घोषणा होऊ शकते आणि त्यानंतर जसं कोरोना काळामध्ये आमदार निलेश लंके हे लोकनेता असतील किंवा त्यांच्या कामाचा जो पॅटर्न होता तो पॅटर्न महाराष्ट्रभर गाजला, तसाच लोकसभा निवडणुकीमध्ये देखील निलेश लंके पॅटर्न गाजण्याची दाट शक्यता आहे। कारण वारंवार आमदार निलेश लंके यांची नगर दक्षिण लोकसभा असेल किंवा लोकसभेमध्ये आमदार निलेश लंके हे काय करणार आहेत, कोणता निर्णय घेणार आहेत, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये राजकारणामध्ये एका नवीन निलेश लंके पॅटर्नचा अनुभव सगळ्यांना येऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18, अहमदनगर।